जळगावच्या महायुतीच्या शिंदेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल आहेत, तर रेश्मा काळे नॉट रिचेबल नसून उद्या त्या जाहीर माघार घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवार देखील आमच्या संपर्कात आहेत असा दावा महाजन यांनी केलाय। नाशिकमधील बंडखोरांना माघार घेतली तर आपणही जळगावमधून माघार घेऊ अशी भूमिका घेणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे सध्या नॉट रिचेबल झाल्यात। रेश्मा काळे नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून जळगावमधील बंडखोरी कायम असल्याचं चित्र आहे। दरम्यान रेश्मा काळे नॉट रिचेबल नसून उद्या जाहीर माघार घेतील अशी आशा मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली आहे। जे मी बघितलं आहे तर माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की मी हे लढाई लढवावं आणि जर गीतेदादांनी पाठिंबा दिला आहे तर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलून त्याच्यावर माझा निर्णय विचार करेन। उद्या गुलाब भाऊ या ठिकाणी येतील मुंबईहून आणि त्यानंतर आम्ही बसून त्या उमेदवार आहेत रेश्मा काळे तर त्या आपला जाहीर माघार या ठिकाणी घेतील। अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार ते संपर्कामध्ये आहेत। ते प्रयत्न नाही पण ते निश्चित त्यांनाही माहित आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील। शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत महायुतीची तातडीची बैठक झाली आहे। मुंबईत असल्यानं महायुतीच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते। नाशिक जळगावमधला महायुतीचा तिला संपूर्णतः सुटलेला आहे। काल रात्री माननीय एकनाथ शिंदे साहेब गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेले आहेत। मी देखील सकाळी गिरीश महाजन साहेबांशी आणि गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेलो आहे। मुख्यमंत्री मोदयांची देखील चर्चा झालेली आहे, त्यामुळे जळगावचा तिढा देखील सुटलेला आहे। जळगावात महायुतीचे भाजपचे नंदकुमार महाजन अधिकृत उमेदवार असून मवियाकडून ठाकरेंचे शिवसेनेचे शरद तायडे अधिकृत उमेदवार आहेत।